मी सुवर्ण बुलेटिनमध्ये स्वागत। विजय मेळाव्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्रातील जनतेला ऐतिहासिक चित्र बघायला मिळालं। तब्बल 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले। राज आणि उद्धव दोन्ही भावांनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावर आपली वज्रमूठ असल्याची ग्वाहीच राज्यातल्या जनतेला दिली। दोन्ही ठाकरे बंधू व्यासपीठावर एकत्र आल्यावर वरळी डोममध्ये उपस्थित झालेल्या सगळ्यांनी एकच जल्लोष केला। आगामी मनसे आणि शिवसेना उबाठा युतीची ग्वाहीच दोन्ही बंधूंनी दिली। यानंतर दोन्ही बंधूंची भाषणं संपल्यावर ठाकरे कुटुंबाने एकत्र येत फोटो सेशन केलं। या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र असल्याचंच महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिलं आहे। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं। युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील। महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली। आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे। ठीक आहे, आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे, कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष हे आज भाषणाकडे आहे। पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे। हे म्हणतात पण शिवसेनेने आजपर्यंत काय केलं? शिवसेना म्हणजे आता राज मी तुला असं माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो आहोत। एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय। मेळाव्याचे काही खास फोटो समोर आलेले आहेत, छायाचित्र समोर आलेली आहेत। न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता ही झलक। हा पहिला फोटो, हा अजून एक फोटो समोर आलाय। विजयी मेळाव्याच्या निमित्तानं हे दोन बंधू एकत्र आले, त्यांची मुलं आदित्य आणि अमित आणि ही सगळी फॅमिली, राज आणि उद्धव ठाकरे यांची फॅमिली, या दोघांचा हा फोटो। अगदी दोघे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर लगेचचा हा फोटो आहे। राज ठाकरे बोलत असतानाचा हा फोटो बघा। लोकांच्या हातात काय बॅनर्स होते, भाषण करताना उद्धव ठाकरे यांची पोज, भाषण सुरू असताना खाली बसलेले हे सगळे कुटुंबीय,
फक्त या दोघांच्याच खुर्च्या होत्या, दोघंच जण व्यासपीठावर होते. हा दोघांचा पहिला स्टेजवर आल्यानंतरचा फोटो. एक छोटासा कोलाज करून तुमच्यापर्यंत पोहोचवले. हे खास फोटो आहेत, छायाचित्र आहेत जे विजय मिळाव्यानंतर समोर आले. तब्बल 2 दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आणि यावेळी राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये फटकेबाजी केली. मोर्चाच्या चर्चेनंतर सरकारला माघार घ्यावी लागली असं म्हणत राज ठाकरेंनी त्रिभाषा सक्तीवर प्रतिक्रिया दिली. तर अनेकांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं असं म्हणत दोघांच्या एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तर त्रिभाषा सक्ती लावून मुंबई स्वतंत्र करता येते का याची पूर्वचाचणी होती, मात्र महाराष्ट्राकरता कोणतीही तडजोड होणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. लालकृष्ण अडवाणी इंग्रजी भाषेत शिकले, मग त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेणार का असा सवाल राज ठाकरेंनी केला. दरम्यान विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, पण नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा असं राज ठाकरे सांगायला विसरले नाही. खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी. मोर्चा खरं तर निघायला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलं असतं. पण नुसत्या मोर्चाच्या चर्चेनेच माघार घ्यावी लागली. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी, हिंदी कोणासाठी, हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूट काय मारामारी करायची गरज नाही आणि मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे तुम्ही. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू देत. महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला आणि राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही दिवसात सरकारला हिंदी सक्तीविषयक GR मागे घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर वरळी डोममध्ये विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. तर अनेक वर्षांनी राज आणि माझी जाहीर व्यासपीठावर भेट झाली. त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं संबोधलं. त्यांचंही कर्तृत्व आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे असं सांगत सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू माता भगिनी आणि बंधूंनो अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करताना दिसले. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला. आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्याकरता. आम्ही दोघांनी त्यांचे वापरा आणि फेकून द्या हे धोरण अनुभवलेले आहे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकणार आहोत अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेबरोबर युतीची सूचक घोषणा केली आहे. फडणवीस
भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही तुम्ही म्हणता आहात. मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो आपल्या देशात इतर राज्यामध्ये जाऊन गुंडगिरी करू शकतो. हिंमत आहे त्याची? एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे सगळे चेले चपाटे उठतायत, कोणावरही आरोप करतायत, तमाशे करतायत. अरे कोणताही मराठी माणूस किंवा कोणताही भाषिक इतर प्रांतीय भाषेत तिकडे गेला, राज्यात गेला आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर उभाच शिरून टाकतील तिथली लोक. बंगालमध्ये जाऊन बघा, तमिळनाडूमध्ये जाऊन बघा. मग आम्ही आमच्या घरामध्ये आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली, बरं कोणाशी भांडतो आम्ही? इथे सुद्धा काही अमराठी आले असतील. जसं राजने सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत. पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय. मग हे गुण्या गोविंदाने नांदले, एकत्र राहिले तर आपली पोळी कशी भाजली जाईल? म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात. राजकारणातले हे व्यापारी आहेत, वापरा आणि फेका. तो एक गद्दार काल एक बोललाय, जय गुजरात. मग किती लाचारी करायची? मग तो पुष्पा पिक्चर पाहिलात तुम्ही सगळ्यांनी, दाढीवरनं हात फिरवून झुकेगा नाही साला. तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नाही साला. कुछ भी बोलो उठेगाही नाही. अरे कसा उठणार? आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं? म्हणजे विचार मी म्हणतोय. जनतेच्या मनातला हा निर्धार आहे आणि ज्या पद्धतीनं मराठीच्या विषयावर आवाज उठवला गेला आहे आणि ह्या दोन ठाकरे बंधूंनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे, खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राच्या हिताचा विषय आहे. मराठीचा आवाज उठवला म्हणजे बाकी अन्य भाषांचा विरोध असायचं काही कारण नाही, पण मराठी या राज्यामध्ये मला असं वाटतं महत्त्वाची आहे, आवश्यक आहे. हिला कोणी थांबवू शकत नाही आणि हटवू पण शकत नाही. आणि म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंनी जी भूमिका घेतलेली ती महाराष्ट्राची भूमिका आहे. मला असं वाटतं निश्चित येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या परिवर्तनाची ती सुरुवात आहे. 20 वर्ष जी फ्रेम बघायला हा महाराष्ट्रातला मराठी माणूस तरसत होता, ती फ्रेम आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी बघितली. मला वाटतं मराठी माणसाच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा क्षण होता. लोक अक्षरशः गुड्या घेऊन आले, नाचले, फुगड्या खेळल्या, एकमेकांना पेढे वाटले. कधी काळी आम्ही एकमेकांना भांडलो, एकमेकांवर ओरडलो, चिडलो, पण आज आम्ही एकमेकांच्या शेजारी सुद्धा बसलो. हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं बघून पित्त नाही खवळलं तर ती भाजपा कसली. त्यामुळे त्यांची मळमळ मी समजू शकते. यथाशक्ती आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा काही आयुर्वेदिक काढे पाठवायची व्यवस्था करू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलेला आहे. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमलं. त्यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं असं म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव उच्चारलं की त्यांनी आम्हा दोघांना एकत्र आणलं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूया. पहिल्यांदा तर मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या. हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. त्यांना असूया आहे की 25 वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाहीत. पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला, त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला. आम्ही बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला, पत्रा चाळीतल्या मराठी माणसाला, अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं, याची असूया त्यांच्या मनामध्ये आहे. पण मी नेहमी सांगतोय, पब्लिक है सब जानती है.
मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे, मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे.